काय करा हाय तुमचा बर्थडे होता माझा चहा पाजायचा हो दर्शन कसं झालं एक नंबर झालं. काय सांग मस्त झालं गर्दी नव्हती काय नव्हती छान झालं. नमस्कार म्हणलं लय लवकर आले हे आमचे 2 नंबरचे साडू ते आमच्या मोठ्या वहिनी हे बघा ए दुकानवाले ही आमची 2 नंबरची वहिनी ही बारकी ही बायको ही 1 नंबरचे साडू दर्शन झालं बरं का पण तिथं कॅमेऱ्याला आणि व्हिडिओला शूटिंगला बंदी आहे त्याच्यामुळं चला बाय बाय खा नुसतं खा फायनली आपण दर्शनासाठी चाललोय उशीर झाला काय तुमचं मनोगत सांगा काय काय म्हणताय काय सांगायचं एक नंबर दर्शन झालं. मिसळ दुपारची मिसळ पण भारी होती ना त्याचं नावच काढू नका तुम्ही अजिबात. मिसळ जिरली का नाही एवढी छान होती काय काय आणखी जिरली नाही जिरली नाही ती परत जाणारच नाही जिंदगी त्याचं नावच घेऊ नका तुम्ही. आज तुम्हाला वेगळं काहीतरी दिसत असेल तर काय नाही दाढी केली आहे त्याच्यामुळं वेगळं दिसतंय आता भरपूर साऱ्या कमेंट तर येणारच आहेत पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आज आपण आहे ना येरमाळ्याला जाणार आहे तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल पण तुम्हाला 2 शॉक झाले असते एक म्हणजे दाढी वगैरे सगळी कटिंग वगैरे चेंज केली तो आणि मी घरचं पण रिॲक्शन व्हिडिओ दाखवणार आहे की घरच्यांनी कसं रिॲक्ट केलंय माझ्या या अवतार असू द्या काय विषय नाही तर आपण सांगायचा मुद्दा हा की आज आपण येरमाळ्याला येडाई देवीला जाणार आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत तर आपल्यासोबत माझ्यासोबत वहिनी मल्हार आणि आमचे 2 नंबरचे साडू त्यांची फॅमिली सर्व जण आहेत तर आज भरपूर असा एन्जॉय होणार आहे छोट्या मोठ्या जे आनंदाचे क्षण असतात व्हिडिओ का बनवण्याचं कारण हे असतं की आपण काही दिवसांनी तेच व्हिडिओ पाहतो ना आपण या टायमिंगला असं दिसत होतो हे एक क्षण आहे आणि या क्षणांना कैद करणं म्हणजे व्हिडिओ बनवणं असतं फोटो काढणं असतं तुम्ही पण तसंच करत असताल तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुमचं सहर्ष स्वागत करतो मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या गावरान राया या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आज काय झालंय सकाळी 6 वाजता निघायचं होतं तर वाजल्यात 11 काय असतं आता नियोजन सगळं फेस करतंय तुम्हाला पण माहित असेल की एखाद्या ठिकाणी जायचं असल्यावर आणि उशीर झाल्यावर कसं कुठं राहणार होत्यात तर आपलं आवरलंय साडू आले की आपण निघणार आहे आपण साडूची वाट पाहू त्यांची गाडी आली की त्यांना पण दाखवतो आणि आपण सरळ येरमाळ्याला देऊ निघू चला धन्यवाद बघा आमचे साडू त्यांची गाडी तिकडं आल्यात गाडी बिडी गाडीत कोणच नाही गाडी जाणार आहे वॅगनर गाडी त्यांची साडू नमस्कार नमस्कार म्हणलं लय लवकर आले हे आमचे 2 नंबरचे साडू ते आमच्या मोठ्या वहिनी हे बघा ए दुकानवाले ही आमची 2 नंबरची वहिनी ही बारकी ही बायको ही 1 नंबरचे साडू हो आचारी असेल तर इकडे आतमध्ये टेकवा कुठे असो बाई आमच्या पाजला नाही राव रात्री. काय तुम्ही? हाय करा हाय तुमचा बर्थडे होता माझा चहा पाजायचा काय हाय करा हाय तुमचा होता तुम्ही किती होय पाणी दे ना का म्हणजे चला ऑल फॅमिली आहे बघा इकडं माग ए हाय करा सगळ्यांनी हाय चला सगळे bye. चाललेत हे आमच्या मधल्या सासूबाई बायको इकडं वहिनी आम्ही निघालो आता चला बाय बाय खा नुसतं खा आज महाशिवरात्र पण आहे निघालो आम्ही आता लागली मित्रांनो आम्ही आता करमाळ्यात थांबलोय काय मिसळ खायला थांबलोय इकडं बसल्यात मॅडम तर मल्हार मम्मी ते पुढं दिसत असतील तुम्हाला इकडं आणि मोर्या मिसळ भेटली म्हणून हा काजूची भाजी बनवलो
बस की. उलट्या करून करून हे पेशंट तर बेजार झाले. सकाळी गोर होत आता काळ झालं बरं. चला साडू. तर आम्ही करमाळ्यात थांबलोय, नाश्ता करणार आणि पुढे जाणार. चला या महाशिवरात्रीचं खायला प्रसाद. मिसळ कशी होती? खूप घाण. मकर आहे ते खरं सगळं शिवाय शिवाय पाव तर सगळा भुसकटच त्या सगळे. आम्ही कोणतं गाव आहे? करमाळ्यात मिसळ खाल्ली नाही का? आता पुण्यातली फेमस मिसळ आहे, एखाद्या मिसळचं नाव नाही ठेवावं, पण एक माझ्या दृष्टीने तुम्हाला सांगतो की आपल्या बरं थांबा, आता ते एकादशीचं आणि मिसळचा काय विषय नाही. पुणे जर सोडलं तर मिसळच्या नादाला लागू नका. पुणे जिल्ह्यात ठराविक ठिकाणीच मिसळ ओके लागतात, मेन शाखांमध्ये तरी. आणि त्यातली त्यात आता तुम्ही एवढं लक्षात ठेवा की घरून निघताना चपात्या बिपात्या भाकरी बिकरी घेऊन जावा. आमचं तर चांगलं भागलंय, 300 400 350 पर्यंत बिल झालं. पण आता या माणसाचं पोट भरलेलं वाटतंय का तोंडा का बघून? अजिबात नाही. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, वाघापूरला पण जाते ना बघ तिथं संस्कृती. हा आपण खातो, आपण गेलतो की 2-3दा. छान आहे का नाही? हा. तर मित्रांनो हेच सांगायचं होतं की प्रवास करताना पुण्याच्या बाहेर जाताना तरी तुम्ही घरचा डबा बिबा घ्या नाही का. आता चला आपण पुढे जाऊ. फायनली आपण दर्शनासाठी चाललोय. लय उशीर झाला, 6-7 तासाचा प्रवास. हे सगळे gang मागं दमली नाही का. चला आपण दर्शन घ्यायला जाऊ. सगळे गिया घे मागा. कसं नाही माहित नाही, आजचा दिवसच किती वाजलेत माहितीये का? 7 वाजले. 7 आम्हाला गड चढायलाच. आम्ही अजून पायऱ्यावरच आहेत, दिसत असून तुम्हाला. तरी गर्दी नाही. दर्शन झालं बरं का, पण तिथं कॅमेऱ्याला आणि व्हिडिओला शूटिंगला बंदी आहे. त्याच्यामुळं शूट घेता नाही आला. तरी आता सगळे खाली उतरलेत नाही का. तर दर्शन झालंय, ऊद वगैरे घेतलाय, दर्शन मस्तपैकी झालं. तर अजून थोडं पाहुण्यांच्या इथं थांबायचं आणि तिथून मग उद्या सकाळी आम्ही पुण्याला निघणार. तर समोर पाहत असाल तुम्ही
दर्शन. आणि आता यात्रा वगैरे नाही त्याच्यामुळं काहीच गर्दी नव्हती इकडं. खाण्यासारखे परत वस्तू येते त्या पेढे वगैरे, देवीचे फोटो वगैरे. काय घ्यायचंय का? काय घेण्यासारखं मूर्त्या बिरत्या नको, बांगड्या नाही लागत घ्यायला. काय तवा चला आलोय आम्ही खाली पायथ्यावर. इकडं प्रसाद वगैरे नाही का, आता जत्रा नाही काय नाही. मम्मी तिथं मागच राहिलेत अजून. चला. कुंकुले मस्त आहे. चॉकलेटी वाला गणेश हा चॉकलेटी वाला कोणतं? चॉकलेटी अर्धा पेटा नको. इकडे या ना. त्याच्यात चमचा मी ह्यात घ्यायचे आहे ना पहिलं. काय असतं हे? कुंकू चॉकलेटी कुंकू बघा ना किती मस्त आहे. हा हे वालं पण कुंकू आहे बघा मित्रांनो. हे काय असतं? हळद, ही हळद आहे, ही पण हळद आहे. आणि शेंदूर आहे. बाहुली या. चलो चला निघायचं का? हो दर्शन कसं झालं? एक नंबर झालं. काय सांगायचं? मस्त झालं, गर्दी नव्हती काय नव्हती. छान झालं. काय एक नंबर झाला. तुमचं मनोगत सांगा. काय काय म्हणताय? काय सांगायचं? एक नंबर दर्शन झालं. मिसळ, दुपारची मिसळ पण भारी होती ना. त्याचं नावच काढू नका तुम्ही अजिबात. मिसळ जिरली का? नाही एवढी छान होती. हा. काय काय? आणखी जिरली नाही. जिरली नाही ती परत अंदाज नाही जिंदगी. त्याचं नावच घेऊ नका तुम्ही. मिसळचं नाव घ्यायचं नाही, फक्त नाव घ्यायचं पुण्यात मिसळ भेळ. मिसळ तरी पुन्हा सोडलं तर मिसळचं नाव घेऊ नका एवढं सांगतो आता तुम्हाला. आता आमचं दर्शन वगैरे झालं, एकदम मस्त पैकी दर्शन झालं. मी फोटो टाकेन, तिथं शूट नाही भेटले आपल्याला काढायला, पण तेवढ्या ह्याच्यात फोटो टाकेन. थोडी शॉपिंग वगैरे चालू आहे आता ह्यांची. आणि तिकडं कावड्यांच्या माळा वगैरे, एकदम शांत वातावरण. एकविराला आलो ना तसं जसं दर्शन असतं तसंच दर्शन इथं पण आहे. तर इथं बघा देवीचे मुखवटे वगैरे. कोणती अन्नपूर्ण? हा शेजारी एक दुकान टाकता का तुम्ही? टाकते ना. गणपती तू बी टाक रे दुकान शेजारी एक. मित्रांनो फायनल झालाय आपला व्हिडिओ. ऐ शेठ यांना सांग ना व्हिडिओ फायनल झालाय सांग. चला फायनल व्हिडिओ झालाय. सगळे निघाल्यात आता. हे बघा वहिनी. तुम्ही काय खाणार? घरी चालला तुम्ही देवीला काय करणार? मी गेले का कधी जाऊन डायरेक्ट चिकन. बरं जाऊन दे, हे त्यांच्या भाषेत हे गडबडीत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ फायनल झालाय आणि इथंच ब्रेक घेतोय. व्हिडिओ कसा झाला ते सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण आज 6-7 तासाचा प्रवास झाला, कारण लहान पोरं होते ती लय वाकल्यात. आता मध्ये आधी थांबलोय आम्ही. तुम्हाला व्हिडिओत कळलं तर इथंच थांबतो. धन्यवाद.